नमस्कार, मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. मी मंत्रालयात आहे. मंत्रालयात मुख्यमंत्रीपदाची मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे. मंत्री दालनं आहेत, IAS अधिकारी इथे बसतात आणि याच मंत्रिपदासाठी आणि सत्तेसाठी महाराष्ट्रात जोरदार लढाई सुरू आहे. भाजप आणि अजितदादा पवार यांना आपल्याकडे खेचलं. शिंदे गट नाराज आहे. तिकडे उद्धव ठाकरेंची शरद पवार यांच्याबरोबर बैठक होईल आणि महाविकास आघाडी पुन्हा निवडणुकीत येईल. हे सगळं कशासाठी चाललं आहे तर फक्त सत्तेसाठी. मंत्रालयातून ही सगळी महाराष्ट्रातलं राजकारण चालतं आणि या मंत्रालयात मी आता पोहोचलो आहे. अनेक मंत्री येत असतात, जात असतात, कार्यकर्ते येतात जातात आणि सर्वात महत्त्वाचा इथूनच मंत्रालयातूनच किंवा विधानभवनातूनच महाराष्ट्र सरकारचा गाडा चालवला जातो. आता सगळ्यात महत्त्वाचं या मंत्र्यांच्या कामावर किंवा IAS अधिकाऱ्यांच्या कामावर किंवा मुख्यमंत्र्यांच्या कामावर कुणाची नजर असते तर ती पत्रकाराची. आता पत्रकार जिथे बसतात तिथे आपण जाणार आहे आणि पत्रकारांना या सगळ्या घडामोडींविषयी, सत्ताकारणाविषयी काय वाटतं, नेमकं अजित पवार भाजपसोबत का गेले, तिकडे काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे, हे सगळं मी तुम्हाला पत्रकारांकडून ऐकवणार आहे. कारण मुंबईतल्या अनेक भागात, महाराष्ट्राच्या अनेक भागात मी फिरतो आहे, लोकांशी बोलतो आहे, राजकारण्यांचं ऐकता, लोकांचं ऐकता. आता मी पत्रकारांचं ऐकणार आहे. कारण पत्रकारांना अत्यंत छोट्या बातम्या, छोटे कंगोरे आणि अत्यंत जी माहिती बाहेर उघड केली जात नाही ती माहिती असतं. आता मंत्रालय प्रेस रूम आहे, पत्रकार कक्ष बघा, मी इथे आतमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळात दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद होणार आहे. ही सगळी तयारी आहे. आता दीपक केसरकर म्हणजे काय, अत्यंत चांगला प्रवक्ता असं अजितदादा पवार यांनी त्याला सर्टिफिकेट दिलं आहे. आता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यांची अडचण झाली आहे कारण अजितदादा पवार म्हणजे राष्ट्रवादी आम्हाला काही निधी देत नाही अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला होता आणि ते भाजपसोबत गेले होते. आता हे सगळे पत्रकार जे आहेत हे अत्यंत महत्त्वाचे मोठे पत्रकार आहेत. यांच्याकडे हे का झालं, कशासाठी झालं याची सगळी माहिती असते आणि याच पत्रकारांशी मी गप्पा मारणार आहे. आता हे रेणी आहेत. आता हे सगळे जे पत्रकार आहेत यांच्याशी बोलणार आहे मी. तर काय नाव तुमचं? आता मला नाव माहिती आहे पण प्रेक्षकांना कळलं पाहिजे. काय नाव? मी अशोक अडसूळ. हां, अशोकजी कुठल्या पत्रकार? मी दिव्य मराठीचा रिपोर्टर. आता हे राजकारण पाहून काय वाटतं सांगा मला. राजकारण पाहून काय आता अवघड आहे. म्हणजे मतदारासारखीच पत्रकारांची पण परिस्थिती झालेली आहे. काय मतदारांनी एवढं विश्वासाने मतदान केलेलं, काय आता कोण कुठल्या पार्टी जाईल काय सांगता येत नाही असं जे परिस्थिती आहे. काँग्रेसची पण आता काय फुटणार असं म्हणतायत काही लोक. काँग्रेसची फुटणार आहे. बघा, बातम्या तुम्ही ऐकतात ना, हेच पत्रकार बातम्या देत असतात काँग्रेसची फुटणार आहे. पण खरंच फुटेल का हो काँग्रेस? नाही, आता काय विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. कधी काय आता कुणावरच विश्वास नाही. हो, असंच झालेलं आहे. म्हणजे आधी पत्रकार जे बातम्या द्यायचे त्याच्यावर वाचक विश्वास ठेवायचे आणि पत्रकारांचा विश्वास असायचा की मी दिलेली बातमी खरी होती. आता काय पत्रकारांना माहीत पण नसतं. अशा प्रकारची परिस्थिती. सकाळी 8:30 वाजता शपथविधी होतो, सकाळी पहाटेच्या दरम्यान रात्री राष्ट्रपती राजवट उठवली जाते. अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत त्या आम्हीच पत्रकार देत असतो. पण आता हे अजितदादा पवार गेलेत, ते काय कारण असावं? काय, एक तर त्यांच्यावरल्या सगळ्या ईडीच्या कारवाया सगळ्या आहेत, त्या कारवाया ते क्लिअर करण्यासाठी तिकडं गेले असावेत. दुसरं काय, हे सगळे जे गेले हे सगळे ईडीमध्ये अडकलेले लोक आहेत. चला, आता दिलीप जाधव इथे आहे. दिलीप जाधव सुद्धा अनेक थोडंसं उभं राहा. दिलीपराव अनेक वर्षापासून पत्रकारिता करतात. दिलीपराव, हे आवडेल लोकांना सगळं राजकारण? हे लोकांना आवडेल की नाही त्याचा तो मी सांगू शकत नाही आहे. परंतु येत्या आगामी निवडणुकांमध्ये ही खरी कसोटी मतदारांची असेल. संपूर्ण जर चित्र बघितलं राजकीय, अतिशय गंभीर चित्र दिसतं येईल आणि याबाबत लोकांनी विचार केला पाहिजे की आपण ज्यांना मत देतो तर ते त्यानंतर कुठल्या पक्षात जातात हे त्यांनी ठरवलं पाहिजे. तरच यामध्ये खरी क्रांती घडेल असं मला वाटतं. काल म्हणजे अजित पवार यांचं भाषण झालं, शरद पवार यांचं भाषण झालं. कोणाच्या भाषणात दम होता? नाही, तसं तर काय, हे सगळे राजकीय नेतेच आहेत आणि भाषणांमध्ये सर्व माहीरच असतात. प्रत्येक जण आपल्या ताटामध्ये, आपल्या पोळीमध्ये तूप कसं येईल याचाच विचार करत असतो. अजित पवार असो, पवारसाहेब असो, हे सर्व मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार. पण ह्याचा विचार लोकांनी केला पाहिजे. अजितदादांनी आज राष्ट्रवादी सोडून भाजपाबरोबर त्यांनी युती केली आहे. महायुतीमध्ये ते सामील झाले आहेत. हे कशासाठी गेलेत हे जनतेला, सर्व जनतेला माहिती असते. त्याला आम्हाला सांगायची काही गरज नाही आहे. पण तरी पण आम्ही सांगतो की ह्या काही यांच्या हाताखाली, दगडाखाली हात असतात तर तो त्यातला एक भाग असू शकेल.
याचाही आपण लोकांनी विचार केला. आता हे अडसूळ म्हणाले की काँग्रेसची फुटण्याच्या याच्यात आहे, होईल फुटेल? नाही, तसं काही लगेच आपण कोणावरही आरोप करणं शक्य नाही आहे, कारण पक्षांतर बंदी कायदा हा अस्तित्वात आहे आणि लगेच तुम्ही सांगाल की मी 10 आमदार फुटले 20 आमदार फुटले, तसं होऊ शकत नाही आहे. त्यांच्यावर ते कारवाई होऊ शकते. आणि आता रिसेंटली ही जे काही आमचे विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये एक केस चालूच आहे, त्याच्याबद्दल निकाल अपेक्षित आहे आणि ह्या बाबतीत रोज घडामोडी सुरू होत आहेत, तर त्यांचाही निकाल आता थोडक्यात लागेल. 16 आमदार अपात्र होतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात हे सगळं असंवैधानिक सरकार आहे, पण शिंदे गटाचे जे शिवसेना आहेत ते म्हणतात की हे अपात्र होणार नाही. पण एक शक्यता अशी वर्तवली जाते की 16 जण अपात्र झाले, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव आहे. आता ते जर अपात्र झाले तर मग दुसरा मुख्यमंत्री कोण, तर म्हणून अजितदादांना दिला अशा प्रकारची बातम्या आहेत. रेड्डी माझ्यासोबत आहे. रेड्डी, थोडंसं उभं राहायचं. रेड्डी, हे सगळं जे सुरू आहे आता अजितदादा पवार तिकडे जाणं हे सुरुवातीपासून माहीत होतं आपल्याला? आपण बातम्या देत होतो. हो, आम्ही तर गेल्या वर्षीच एक बातमी लावली पण होती की भाजपकडून जे स्ट्रॅटेजी राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्या पहिला स्टेपमधून आपण बघितलं की एकनाथ शिंदे जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत 39 MLA शिवसेना सोडून त्यांच्याकडे गेले होते. पण त्यानंतर जेव्हा हे सुप्रीम कोर्टात केस गेलं आणि ते डिस्क्वालिफिकेशनचा विषय उभरून आला होता स्पीकरकडे, जे आता पडलेलं आहे निर्णयासाठी, त्याच वेळेला आम्हाला माहीत होतं की BJPचं प्लॅन B पण आहे आणि प्लॅन C पण आहे. जसं मला कळलं होतं, कारण आपण पोस्टमॅनसारखं काम करतो. तर तेव्हा मला हे समजलं होतं की प्लॅन B म्हणजे जर हे डिस्क्वालिफाय झाले तर ताबडतोब मिड टर्म इलेक्शन्स करायचं भाजपचा मन होता. परंतु त्याच वेळी त्यांचा एक प्लॅन C पण होता आणि ते होतं अजितदादा. म्हणजे प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C तुम्ही विचारही करू शकत नाही. राजकारणी सगळं असं विचार करत असतात, बरोबर? म्हणजे पुढे काय होणार, पुढची माझी सत्ता कशी असेल, यासाठी हे सगळे प्रयत्न आहे. हे सगळे प्रयत्न भाजपकडून असं होतं की मिड टर्म पोल जरी झालं तरी आम्ही सरकारमध्ये राहून मिड टर्म पोलला जाणार. पण रेडी उद्धव ठाकरेंना प्लॅन A, B, C असं काही जमलं नाही. त्यांचे गेले ते गेले, त्यांचं सरकारच पडलं, त्यांनी खुर्ची सोडली. एक तरी आपल्याला हे समजावं लागेल की उद्धवजी इज अ टिपिकल मुंबईकर. आता मी एक मुंबईकर आहे, मी मुंबईला जन्माला आलो आणि टिपिकली एक मुंबईकर जे असतो ते आमची जे जसं शिवसेनाचं पण एक धोरण पण होतं, मी मुंबईकर म्हणून. आणि पॉलिटिक्समध्ये पण त्यांचं जे मॅच्युरिटी म्हणा तुम्ही किंवा त्यांची जी अंडरस्टँडिंग आहे राजकारणासंदर्भात, ते बहुतेक थोडं कमी पडलं असावं. कारण 2-2.5 वर्ष जेव्हा सरकार असताना, आणि हे मी एक बातमी पण केलेली होती की जे मुख्यमंत्री असून त्यांना जे रिलेशन बिल्डिंग करायची गरज होती स्वतःच्या पार्टीमधून सुद्धा आणि वेगळे जे आपले अलायन्स पार्टनर आहेत काँग्रेसचे झाले किंवा राष्ट्रवादी, तर ते 2.5 वर्षात त्यांना एक जे ज्या अनुसार करायला पाहिजे होतं ते रिलेशनशिप बिल्डिंग, ते बहुतेक झालं नाही. म्हणून आपण बघितलं की कसं एकाएक सरकार पडली. मी पुढे तुमच्याकडे येतो. पांडुरंग बसके माझ्यासोबत आहे. बसकेजी कुठल्या वृत्तपत्रात काम करतात? सकाळ सकाळ वृत्तपत्र आहे, त्याच्यातल्या बातम्या तुम्ही वाचत असाल तर पाठवून हे शरद पवार उभे राहतील पुढे? निश्चितच उभे राहतील. काय म्हणजे त्यांच्याकडे प्लस पॉईंट काय? त्यांनी पक्ष उभा केलेला आहे. आजवरची त्यांची कारकीर्द जर बघितली तर त्यांनी अशी बंड अनेकदा पचवलेली आहेत आणि जे त्यांच्या समोर आता त्यांच्या विरोधात गेलेले आहेत हे त्यांनीच घडवलेले चेले असल्यामुळे त्यांना नेस्तनाबूत करायला फार वेळ लागणार नाही किंवा काय फार वेगळी स्ट्रॅटेजी आखावी लागणार नाही. पण आता अजित पवार यांच्यासोबत ते देवेंद्र फडणवीस भाजप आहे म्हणजे ठीक आहे, तो काय काळाचा महिमा असतो, काही काळापुरतं त्याचं ते होऊ जातील, पण लॉंग टर्मला ते चालणार नाही हे सगळ्या लोकांना माहिती आहे. तुम्ही आज जर समाजाची प्रतिक्रिया जर काय घेतलीत तरी सगळी त्यांच्या विरोधातच येते. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात जेव्हा तुम्ही उतराल त्यावेळेस काय होणार आहे ते दिसेलच. आता यावेळेला निवडणुका झाल्या, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकीकडे, म्हणजे काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे, आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांचा गट. तर काय चित्र पाहिलं? पण असं चित्र शक्यतो होणार नाही असं मला वाटतंय. कारण अजितदादांनी तर म्हटलं ना आम्ही निवडणुका एकत्र लढू. हा, एकत्र लढू असं म्हटलेलं असेल तरी पण एकत्र लढवणं एवढं सोपं नाही आहे. कारण त्याच्यात अनेकांची नाराजी पुढे त्यांना फेस करावी लागेल. कारण त्यांच्याकडे जे लोक आलेले आहेत ते पदाच्या अपेक्षेने आलेले आहेत आणि जर का कोणाला सोबत घेऊन लढायचं असेल तर सीट शेअरिंग होणार आणि सीट शेअरिंगमध्ये आपल्या सीट कमी होतात.
त्यामुळे निश्चितच अनेक कार्यकर्त्यांची नाराजी त्यांना सोसेल. त्यामुळे पुन्हा तुमच्याकडे येतो. म्हणजे आता जी नेते भाषण करतात की आम्ही सगळं हे करणार ते करणार, असं काय होत नाही. निवडणुकीच्या वेळेला जागा वाटप होतं, त्या जागा वाटपात नाराजी येते, काही खुश होतात काही नाराज. रेडी समजा आता मी जसं पांडुरंगला प्रश्न विचारला तसं झालं तर काय, म्हणजे लोकांचा कल कुठे आहे? जी लोकांचं कल जे आहे आता थोडं विभाजन ह्याच्यामध्ये झालं आहे. कारण आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय बघणार, जे पण इलेक्शन आता पुढचं येणार त्याच्यामध्ये 2 शिवसेनाचे एक गट लढणार आहेत एकमेकांशी. तसंच आता राष्ट्रवादीचे पण 2 गट महाराष्ट्रामध्ये इलेक्शनमध्ये एकमेकांशी लढणार आहे. तर कुठं ना कुठे हे भाजपचं एक मोठं स्ट्रॅटेजीज होतं की जर आम्हाला एकनाथ शिंदे गट सोबत जाऊन इलेक्शनमध्ये चांगले परिणाम न येण्याचे संकेत भेटले असावे म्हणून त्यांनी हे राष्ट्रवादीचं पण विभाजन इन अ मॅनर केलेलं आहे. तर आता पुढच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादीचे 2 गट महाराष्ट्रामध्ये एकमेकांशी लढणार आहेत आणि कुठेतरी भाजपला वाटत असेल की आता आम्हाला त्याचा फायदा होणार. कारण म्हणजे भाजप विरोधी ज्या शक्ती आहेत त्याच्यामध्ये फाटाफूट करायची आणि भाजप निवडून यायचं. मी पुन्हा येईल तुमच्याकडे. चला शुक्लाजी, कैसे हो, क्या चला, क्या सोच रहे थे? सर बढ़िया, मैं ये सोच रहा था जो राजनीति चल रही है इसका मैसेज उतना अच्छा भले ना जाए, लेकिन इससे दोनों को फ़ायदा है. अजीत पवार को भी फ़ायदा है और उनकी जो महत्वाकांक्षा है मुख्यमंत्री बनने की, वो 2004 में भी मुख्यमंत्री बन सकते थे. जैसे अभी बनेंगे वो? देखिए, अभी जो 16 विधायक हैं उसमें एकनाथ शिंदे जो मुख्यमंत्री हैं उनका भी नाम है. अभी मतलब उद्धव गुट के लोगों ने फिर से जो है कोर्ट में अप्रोच किया है और राहुल नार्वेकर जो विधानसभा अध्यक्ष हैं, पहले भी कोर्ट ने कहा था कि ये डिसीजन लेंगे. अब 1 साल तो निकल गया, अब कोर्ट में फिर से गए हैं तो राहुल नार्वेकर के ऊपर ये प्रेशर पड़ेगा कि मुझे डिसीजन लेना है. ये जो भी डिसीजन लेना है करेंगे, नहीं तो कोर्ट में जाएगा. तो ऐसी स्थिति में क्या करना है? ऐसी स्थिति में अजीत पवार को मुख्यमंत्री बनाया जा सकता है. और रही बात देवेंद्र फडणवीस की, जो बहुत बड़े नेता हो गए हैं, उनका प्रोफाइल बहुत बड़ा हो गया है, हो सकता है उनको दिल्ली में कोई बहुत सम्मानजनक स्थान मिल सकता है. तो ये है कुल मिला के. एक और बात, पवार मुख्यमंत्री बन सकते हैं. डिस्क्वालिफाय वगैरह हो गए एकनाथ शिंदे तो. ऐसी चला मी संभावना, ऑफर भी दिया गया है उनको. तर तुम्हाला वाटतं की अजित पवार मुख्यमंत्री होतील आणि त्यासाठीचाच हा खेळ आहे? 16 जणांचं आता जरा गडबड आहे म्हणून. राजकारणात अशक्य असं काही नसतं, पण मला एक वैयक्तिक असं वाटतंय का अजित पवारांचा चेहरा जो आहे तो BJPनेच कधीतरी एकेकाळी डॅमेज केला होता. त्यांच्यावर आरोप केले होते, सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते आणि राज्य सहकारी बँकेचे आरोप, भ्रष्टाचाराच्या संदर्भात आरोप केले होते. त्यांचे अनेक नेते, उदाहरणार्थ किरीट सोमय्या यांनीही आरोप केले होते. त्यामुळे अजित पवारांना घेऊन पुढच्या लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका लढायच्या का, हा भाजपला मोठा प्रश्न असेल. त्याच्याऐवजी ते देवेंद्र फडणवीस यांना कदाचित मुख्यमंत्री करू शकतात आणि त्यांना समोर घेऊन भाजप निवडणूक लढवू शकते, असं एक शक्यता वाटते. अजित पवार आल्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे त्यांची जरा गडबड सुरू आहे. नाराज आहे? अर्थातच नाराजी किती स्वाभाविक नाही, अर्थातच नाराजी असणं स्वाभाविक आहे. कारण एकनाथ शिंदे साहेबांसोबत 50 आमदार गेले, 40 शिवसेनेचे आमदार आणि 10 अपक्ष आमदार गेले. त्यांना त्यातील बहुतेक जणांना शिंदे यांनी तुम्हाला मंत्री करतो असा शब्द दिला होता, अशी चर्चा सगळीकडे आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी फक्त 9 जणांना, शिंदे गटातील 9 जणांना संधी मिळाली. त्यांनी वर्षभर वाट पाहिली आणि त्यानंतर आता अजित पवारांची एंट्री झाल्यामुळे त्या गटात निश्चितच नाराजी आहे. आमचा नंबर कधी लागेल अशा सगळ्या आमदारांना प्रश्न पडला आहे. त्यांना मतदारसंघातील लोक विचारतात, त्यांचे कार्यकर्ते विचारतात, पण त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यामुळे भरत गोगावले असतील किंवा अन्य असतील, संजय शिरसाट असतील, ज्यांना शब्द दिला किंवा ज्यांना विश्वास वाटतोय का मला नक्कीच समावेश होईल, पण ते अजून काय होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यात नाराजी नक्की. आणि आणखी एक बातमी येते की आणखी एक मोठा काय बॉम्ब फुटणार आहे, म्हणजे काँग्रेस फुटेल नाही. आता असं काही गडबड आहे काँग्रेसमध्ये? नाही, पत्रकारांना बऱ्याच गोष्टी माहिती असतात म्हणून मी पत्रकारांची प्रतिक्रिया करतो. बघा, प्रत्येक जो आमदार निवडून येतो, विधानसभेत असो किंवा खासदार संसदेत निवडून येतो, त्याचा आवडा सत्तेकडे असतो, कायमच सत्तेकडे असतो. काँग्रेसने 2.5 वर्ष सत्ता उपभोगली किंवा ते सत्तेत होते. आता गेल्या वर्षभरापासून ते विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे त्यांनाही आता कुठेतरी वाटत असेल एका गटाला का आपणही सत्तेकडे गेलं पाहिजे किंवा काय. परंतु आता पक्षांतर बंदी कायद्याचाही धाक कोणाला राहिलेला नाही. त्यामुळे राजकारणात काहीही शक्य नाही. राजकारणात कधी 2+2 = 4 असं नसतं. ही गणितं वेगळी असतात. जिथं सर्वसामान्यांचा विचार संपतो किंवा पत्रकारांचा विचार संपतो, तिथं राजकारण्यांचा विचार सुरू होतो. त्यामुळे उद्या काँग्रेस फुटली किंवा अन्य कुठला पक्ष फुटला तर त्याच्यावर
नक्कीच म्हणजे आश्चर्य वाटू नये कोणाला. आणखी एक राजकारणी चर्चा सुरू आहे, ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? राज ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणजे मनसेचे कार्यकर्ते म्हणतात की एकत्र आलं पाहिजे. लोकांमध्ये वाटतं की हे काय राजकारण, एकदा राज ठाकरेंना संधी दिली पाहिजे. मी अनेक प्रकारचे शो केले आणि या अनेक प्रकारच्या शोमध्ये अशा प्रकारची भूमिका आली. किशोर, काय पाऊस, छत्री काय म्हणते, सुकली का छत्री? सुकली. काय मग आज कुठली बातमी काढली? आज आता शिंदे गटाची अनामारी अशी बातमी चालू आहे, काय हाताला काय लागतं? पण ती खरी नाही असं उदय सावंतांचं म्हणणं हे आहे. राजकारणी कधी म्हणतात हे खरं आहे म्हणून? नाही, पण हे आता ठरलेलं असतं ना. मी अशा अनेक बातम्या दिल्या, ते डिनाय करून टाकतात. पण बातमी घडलेली असते. बातमी घडलेली आहे, ती खरी पण आहे, पण ती खरी नाही असं आता छापायचं आहे. बघा, म्हणजे राजकारणी हे भाषण करताना स्टेजवर वेगळे असतात आणि प्रत्यक्षात वेगळे असतात. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही चर्चा, यात किती तथ्य? हे आता ते संघ आणि भाजपाचं जे भ्रम पसरवण्याचं मायाजाळ आहे त्यातलाच अजून हा एक किस्सा आहे. आणि जे काही चालू आहे ते सगळं घडवून आणलेलं जात आहे. म्हणजे आता उद्धव ठाकरेंकडे फक्त सहानुभूती पण राहू नये आणि ते नक्की कुठे आहेत हे पण समजू नये, ह्याच्यासाठी ह्या भाजपने विणलेला एक जाळं आहे राजकारणाचं. म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे ही एक पुडी सोडली आहे. पुडी म्हणजे पत्रकारांच्या भाषेत पुडी असते असं आमची चर्चा होते कधी कधी. पण लोकांची भावना एकत्र यावं, लोकांची भावना आहे म्हणूनच हे परसेप्शन चालू जात आहे की आता हे एकत्र येतील तर मग ती सहानुभूतीची लाट काढून शिवसेनेची मतं मनसेकडे कशी ट्रान्सफर करता येतील का, याचा हा प्रयत्न आहे. पण फायदा होईल दोघांना जर एकत्र आले तर. नाही, आता काहीच सांगता येत नाही, कारण ही बबल आहे ना, ही चालली तर चालली, गाजराची पुंगी आहे. आता अजित पवार आले, एकनाथ शिंदेची शिवसेना नाराज झाली, कारण मंत्रिपदं गेली, अर्धी मंत्रिपदं इकडे, अर्धी इकडे, 3 वाट्या आल्या. आता हे सरकार जे आहे किती दिवस टिकेल आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये तिघं एकत्र निवडणूक टिकेल म्हणण्यापेक्षा आधी खातेवाटप कधी होईल हेच कोणी सांगू शकत नाही. म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयात आता विचारलं कधी पण खातेवाटप होईल तर ते म्हटले काही सांगू शकत नाही. असं आजपर्यंत कधीच झालं नाही की मुख्यमंत्री कार्यालयालाच समोरमत आहे की खातेवाटप कधी होईल मुख्यमंत्री कार्यालयालाच माहिती नाही. त्याच्यामुळे आता हे जोपर्यंत खातेवाटप होत नाही तोपर्यंत मंत्र्यांचं कामकाज होणार नाही. जोपर्यंत मंत्र्यांचं कामकाज होणार नाही तर सरकार कसं झालं, अधिवेशन आहे पुढच्या आठवड्यात, तर खातेवाटप तो व्हायला पाहिजे. 17 तारखेला अधिवेशन आहे. चला, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. अधिवेशन आहे, मंत्री म्हणजे मंत्रिपदाची शपथ घेतली आहे पण खाते वाटप झालं नाही. आता दोन महत्त्वाच्या गोष्टी. हे सगळे जे राजकारण सुरू आहे, लोकांना आवडतं हे राजकारण, म्हणजे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला? हे लोकांना अजिबात आवडत नाही. म्हणजे ज्या वेळेला ठाकरे सरकार पडलं आणि शिंदे आणि भाजपाचं ज्या वेळेला सरकार सत्तेत आलं तेव्हापासूनच ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जनतेला अजिबात आवडलेल्या नाहीत. परवा जी फूट पडली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे देखील लोकांना आवडलेलं नाही. सोशल मीडियावर जर आपण बघितलं तर त्याबाबतच्या बोलक्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतील. आता हे अजित पवार आता मुख्यमंत्री होतील असं अनेक जण म्हणतात. होतील का खरं? होऊ शकतं, काही होऊ शकतं. कारण अजित पवार यांना काही शब्द देऊन राष्ट्रवादीतून त्यांना फोडलंय हे 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 पाहणं फार गरजेचं आहे. कारण उपमुख्यमंत्री पदावर अजित पवार अनेकदा राहिलेले आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिल्याशिवाय ते फुटणारच नाहीत अशी एक शक्यता आहे. त्यामुळं राजकारणात काय होऊ शकतं, अजित पवार मुख्यमंत्री देखील होऊ शकतात. आता शरद पवार बोलले की आता मी उभी करतो पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस. 100% करतील, 100%. आता आमदार तर गेले ना, मग आमदार जाऊ द्या ना, कारण शरद पवारांकडे एक क्षमता आहे की पुन्हा पक्ष उभे करायचे, लोक निवडून आणण्याची. कारण शरद पवार असू दे किंवा उद्धव ठाकरे असू दे, हे 2 नेते महाराष्ट्रामध्ये क्राऊड पुलिंग करतात, ते मास लीडर आहेत. बाकीच्यांकडं ती क्षमता नाही जमवण्याची किंवा लोक निवडून आणण्याची. आणि त्याच्यामुळंच भाजपाला ॲक्च्युली शरद पवारच पाहिजे होते, पण शरद पवार मिळत नाहीत म्हणून त्यांनी अजित पवारांच्या माध्यमातून तो राष्ट्रवादीचा तुकडा पाडलेला आहे. आता हे सगळे जे राजकारण आहे हे काही चांगलं नाही असं बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आहे. याचा काही मतदानावर काय परिणाम होईल? 100% होणार. मतदानावरती 100% परिणाम होणार. त्याच्यामुळेच भाजप ABC असं जे काही प्लॅन तयार करतंय, भाजप प्लॅन तयार करत असताना भाजप सर्वे देखील करते की लोकांना काय वाटतं. म्हणून तर भाजपाचे ABC असे प्लॅन आहेत, कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत 2024च्या निवडणुका जिंकायच्या आहेत. म्हणून त्यांनी हे प्लॅन तयार ठेवलेले आहेत. तरी देखील अजूनही लोकांच्या मनातली नाराजी अजूनही गेलेली नाही. कारण महाराष्ट्रातले तरी जनतेनं अशा पद्धतीचे अलायन्स किंवा अशा पद्धतीची सरकार बनवणं ह्या अगोदर कधीही अनुभवली नव्हती.
मी पुन्हा तुमच्याकडे येतो. रेणी, दोन गोष्टी महत्त्वाच्या. आता हे जर लोकांना आवडणार नसेल तर येणाऱ्या लोकसभा असतील, विधानसभा असतील, मुंबई महानगरपालिका असतील, मतदानाचा टक्का कमी होईल का वाढेल? उलट मला वाटतं की मतदानाचा टक्का वाढू शकतो. कारण लोकांमध्ये जेव्हा रोष येतं कधी, तर रोष असला की मुद्दामून जाऊन विचार करून मतदान करतात लोक, ज्यांना जिकडे त्यांना वाटतं की चुकीचं घडलं असावं, त्या संदर्भात जाऊन असं ते जाऊन मुद्दामून जाऊन वोट करतात. तर मला तर उलट वाटतं की मतदान वाढू शकते हे पुढचे जे पण इलेक्शन होणार. पण आता एक नवीन प्रश्न उभं राहून आलेला आहे. काल मी शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे लीडरशी बोलत असताना दानवेजींशी ते मला बोलले होते की रेनी, आता हे सरकार इलेक्शनसाठी तयार नाही आहे, म्हणून BMCचं जे आणि एकूण 20-23 म्युन्सिपल इलेक्शन्स जे पेंडिंग आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून, ते त्यांची हिंमतच नाही करायला इलेक्शन, तर ते BMCचं इलेक्शन करणारच नाहीत, असं त्यांनी दावा केलेला आहे काल मला बोलताना. एक प्रश्न मला विचारायला पाहिजे की निवडणुका नाही झाल्या म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष, तर त्याचा विकास कामावर परिणाम होतो? बिलकुल होतो. कारण आपण म्युन्सिपल कॉर्पोरेशन बघितलं तर सध्या आपले बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन एक ॲडमिनिस्ट्रेटर चालवत आहेत. IS चाहल आता कमिशनर म्हणून चालवत नाहीत, ते ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून चालवतात. आणि आपले एकही इलेक्टेड कॉर्पोरेटर आता सध्या टेन्युअरमध्ये नाही गेल्या 2 वर्षापासून. तर जेव्हा लोकांचं कामं घडायचं असतं तेव्हा ते जनप्रतिनिधी जे कॉर्पोरेटर आहेत ते आपल्या आपल्या वॉर्डमध्ये कामांचं विषय घेऊन ते करून जातात. सध्या ब्युरोक्रेसी आपलं कामं करत आहेत. ह्याचा पण एक आपल्याला सांगावंच लागेल की मुख्यमंत्रीने स्पेसिफिकली ह्याच्यामध्ये एक इंटरेस्ट घेऊन, जसं मुंबईभरात 6,000 कोटीचं रोड कॉन्क्रिटायझेशनचं काम सुरू केलं आहे. ते BMCचं काम आहे, पण ते मुख्यमंत्रीने आपल्या वतीने सुरुवात केली. कुठेतरी त्यांना पण ते खंत दिसून आला की जे इलेक्टेड कॉर्पोरेटर आहेत ते आता दिसायला नाही 2 वर्षापासून. तर म्हणून मुख्यमंत्रीने त्याच्यामध्ये एक इनिशिएटिव्ह घेऊन असले प्रोजेक्ट्स च्या पाठीमागे लागले. कोस्टल रोड झालं, ते पण BMC करत आहे, पण ते मुख्यमंत्रीचं कार्यालयातून त्याच्यावरती खूप काम झालेलं आहे. कॉन्क्रिटायझेशनचं 6,000 कोटीचं असं काम सुरू आहे. असंच काही प्रोजेक्ट जे सिव्हिक कॉर्पोरेशनचं असतं ते मंत्रालयावरून घडवण्यात येत आहेत. बिलकुल. नेहा, आता हे जे राजकारण सुरू आहे या राजकारणामुळे आमदारांवरील विश्वास मतदारांचा उठेल? एक गोष्ट महत्त्वाची आहे की जेव्हा हे सगळं प्रकरण सुरू झालं तर त्यावेळेला एक मीम व्हायरल झालं होतं. त्याच्यामध्ये असं होतं की आता एकच गोष्ट आहे की नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी आपल्यामध्ये समझोता करावा आणि एकत्र यावं, म्हणजे सगळे मतदार शांतपणे डोळे मिटतील. हा साधा मुद्दा आहे की ह्याच्यामध्ये मतदारांनी ज्या पक्षाला मत दिलेलं आहे, ज्या पक्षावरती विश्वास दाखवलेला आहे, तर आता ते विश्वासार्हच राहिलेलं नाही आहे. म्हणजे आत्ता इथून मी बोरीला पोचेपर्यंत कोण कुठल्या पक्षामध्ये जाईल हे सांगता येत नाही आहे. ही जर अवस्था पत्रकारांची असेल तर मतदारांची अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही आहे. बिलकुल. सिद्धू आपल्याकडे. सिद्धू, काय बोलते आता राजकारण तुमच्या भाषेत? हां, बरं. काय म्हणजे आता राजकारण पाहिल्यावर काय एक लाईन काय येते तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे आताच्या राजकारणामध्ये निष्ठा, तत्व, प्रिन्सिपल्स याला काही अर्थ नाही. त्यामुळं सत्तेसाठी फक्त सत्ता ज्या ठिकाणी असेल किंवा सत्ता असेल त्याच ठिकाणी किंवा सत्ताधारी पक्षाकडे जाऊन, त्यामुळं पक्ष, तत्व, निष्ठा, विचारसरणी अशा कुठल्याही गोष्टी म्हणजे गोष्टीवर कोणी विश्वास राजकीय नेता. आता ही जेव्हा निवडणूक लढवतील तर याची गरज असते, निष्ठा, पक्ष अशी काय गरज असते उमेदवारांना? नाही, त्यांनी जरी साम दंड भेद केला की बस आला निवडून. साम दाम दंड भेद याच्यावरती मतदान टाकणारे किंवा त्याला हे करणारी थोडीफार असू शकतात, पण सगळा समाजच पूर्णतः म्हणजे नीतिमत्तेला किंवा ह्याला म्हणजे तत्वाला सोडून वागत नाही किंवा चालत नाही ना. त्यामुळं त्याचा सुद्धा विचार आता लोक म्हणून तर म्हणतात ना आता की लोक बाबा काँग्रेसच का बरी. लोकांना असं काय वाटायला लागलं एकेकाळी किंवा या 8-9 वर्षामध्ये काँग्रेसला शिवे देणारी लोक आता का म्हणतात म्हणजे की काँग्रेस बरी. कारण ही पुढं इतर जे पक्ष आहेत यांनी एक म्हणजे हे केलं ना, जनतेला फसवलं. पण महाराष्ट्रात जे झालं ते महाराष्ट्रात असं कधी झालं नाही. तर महाराष्ट्राच्या लोकांना, महाराष्ट्राच्या कल्चरला हे साजेसं नाही असं म्हणतात. तर याचा पुढे काय परिणाम होईल? लोक थांबवतील हे राजकारणी तर आपलं राजकारण करतील, पण लोक थांबवतील? नक्कीच थांबवतील. कारण सगळं काही म्हणजे
जे चालू आहे ते लोकांना पटलेलं आहे असेतला भाग नाही. त्यामुळं नक्कीच लोक मतदानाची वाट बघतायत. मग ते कुठलंही असू द्या मतदान, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचं असू द्या, विधानसभेचा असू द्या किंवा लोकसभेचा असू द्या, लोक मतदार यांना नक्कीच आपली अजितदादा उभे राहतील की शरद पवार? अजितदादा उभे नाही आता या लेवलला कोणाची ताकद होईल? नाही, या लेवलला तर मला हे नाही सांगता येणार की बाबा अजितदादा आहे की अजितदादा चालेल. पण पवारांना, शरद पवारांना तरुणांचा पण एक पाठिंबा मिळतोय, अजितदादांना पण मिळतोय. त्यामुळं या लेवलला मला सांगता येणार नाही. बिलकुल. हे सगळे जे पत्रकार आहेत मंत्रालयाच्या प्रेस रूममध्ये बसलेले असतात. मंत्री काय करतात, राजकारणी कसे वागतात, काय निर्णय होतात, हे सर्व पोहोचवण्याचं, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सगळे पत्रकार करत असतात. आणि त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी मी आज मंत्रालय प्रेस रूममध्ये आलो आहे. लोकांच्या भावना, लोकांचं म्हणणं, राजकारण्यांचं म्हणणं, त्याचबरोबर पत्रकारांचं काय म्हणणं आहे हेही मी दाखवण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे उद्या एका अशाच ठिकाणी. पण तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश्वर विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र.